वेतनाच्या अनुषंगाने आज आपण एक अत्यंत महत्त्वाचं असं पत्र पाहणार आहोत. प्रस्तुत पत्र जिल्हा परिषद मान्यताप्राप्त अनुदानित अशासकीय प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा आणि शालेय शिक्षण विभागाच्या संदर्भातलं आहे. या पत्रामध्ये नेमकी कोणती माहिती दिलेली आहे ती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचं एक अत्यंत महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र, शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला अर्थात सचिन अरुण जोशी या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. सोबतच या पत्राच्या अनुषंगाने कॉमेंट बॉक्समध्ये एक छोटासा प्रश्नही दिलेला आहे. त्या प्रश्नाचं उत्तरही आपण देऊ शकता. आता आपण माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचं दिनांक 22/4/2026 एक महत्त्वाचं पत्र हे जाणून घेऊया. प्रस्तुत पत्र मुख्य लेखा व वित्त अधिकारी तसेच शिक्षणाधिकारी माध्यमिक आणि प्राथमिक आणि अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक यांना पाठवण्यात आलेला आहे. पत्राचा विषय आहे शालार्थ प्रणालीत वेतन घेणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची EKYC पूर्ण करण्याबाबत आणि संदर्भ आहे तो शासनाचे परिपत्रक वित्त विभाग क्रमांक संकीर्ण 2022/प्रक्र 29 कोशा प्रशा 4 दिनांक 27/3/2026. आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते. विषयांकित प्रकरणी शासनाचे परिपत्रक पाहावे. सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक जो आहे तो आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवर दिसतो आहे. उपरोक्त संदर्भ परिपत्रकातील नमूद केल्यानुसार हे परिपत्रक जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा, शालेय शिक्षण विभाग, शालार्थ प्रणाली आदींना लागू आहे. सबब संदर्भीय परिपत्रकात नमूद केल्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी असे माननीय शिक्षण उपसंचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे. सदर प्रत माहितीस्तव सादर करण्यात आलेली आहे. माननीय आयुक्त शिक्षण अंदाज व नियोजन शाखा पुणे आणि माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व यांना सदर प्रत माहितीस्तव सादर करण्यात आलेली आहे. शालार्थ प्रणालीत वेतन घेणारे जे शिक्षक आहेत आणि शिक्षकेतर कर्मचारी आहे त्यांना EKYC पूर्ण करण्याच्या अनुषंगाने हे एक महत्त्वाचं असं पत्र आहे. प्रस्तुत पत्राचा संदर्भ हा शासनाच्या परिपत्रक अर्थात वित्त विभागाच्या परिपत्रकाचा आहे, जे दिनांक 27/3/2026 आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचं दिनांक 22/4/2026 हे एक महत्त्वाचं पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.